नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही तासांवर आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या सुबक अशा राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नेमकी या राख्यांमध्ये काय व्हरायटी आहे, त्याचे दर कसे आहेत, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत. आपण त्यांना या संदर्भात विचारूया. दादा, उद्या रक्षाबंधनाचा सण साजरा होतोय. आपल्याकडे खास सोने आणि चांदीच्या राखी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नेमक्या कुठल्या प्रकारातल्या राख्या आहेत, त्यांचे दर कसे आहेत? आता सोन्याच्या राख्या या 200 मिली पासून हे उपलब्ध आहे. चांदीच्या राख्या 500 रुपयापासून आहे. सोन्याच्या राख्यांमध्ये स्टोनच्या राख्या, अल्फाबेटच्या राख्या, नावाच्या राख्या, स्वस्तिक राख्या, देवाच्या राख्या, पेंडंट राख्या, विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहे. डिझनी राख्या, कार्टून राख्या सर्व या उपलब्ध आहे. आणि सोन्याच्या राख्या या 3000 पासून चालू होता आणि चांदीच्या राख्या या 5000 पासून चालू होता. आणि मागील वर्षापासून तर यावर्षी आपण बघितलं तर एका वर्षात सोन्याचे भाव जवळजवळ 50 रुपयाने वाढलेले. पण मागच्या वर्षी जो उत्साह होता ग्राहकांचा, तो उत्साह यावर्षी आहे. कारण की आता येणारा सीझनही येतोय आणि ऑलरेडी सोन्याचे भाव हे 140 वरून 160 वरती आता आलेले. 158 300 आज सोन्याचा भाव आहे. 3च दिवसात सोन्याचे भाव जवळजवळ 3000 रुपयाने हे आज कमी झाले आहे. दादा, आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते, ते मध्यंतरीच्या काळामध्ये स्थिर होते. आता परत एकदा भाव वाढले आणि परत कमी झाले. आता नेमकी पुढच्या काळामध्ये काय परिस्थिती असू शकते, काय तुमचा अंदाज आहे? आता सोन्याचे भाव जे आहे हे कुठेतरी इराण US टेन्शन, US चायना टेन्शन, फेडरल रिझर्व्ह बँकचे इंटरेस्ट रेट, कुठेतरी या 4-5 गोष्टीच्या वरती सोन्याचे भाव हे फिरत आहे. पहिली गोष्ट डॉलर इंडेक्स, बॉन्ड यील्ड्स, US इराणचे वॉर आणि US चायनाचा ट्रेड वॉर, कुठेतरी हे सर्व फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव हे सातत्याने वर खालती होत आहे. आणि जे निगेटिव्ह फॅक्टर आहे तो फक्त एकच आहे, सोन्याला इराण आणि US हे जे वॉर चालू आहे तो एक नेगेटिव्ह फॅक्टर आपण सोडला तर बाकी सर्व फॅक्टर्स हे सोन्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण की सोन्यामध्ये सातत्याने ही बाईंग होते आहे. विविध देशाचे सेंट्रल बँक हे सोन्यामध्ये खरेदी करत आहे. जुलैचा आपण हे बघितला डेटा तर भरपूर देशांनी आपले गोल्ड रिझर्व्ह हे मोठ्या प्रमाणात हे वाढवलेले आहे. आणि फ्युचर प्लॅनिंग ही तशी आहे की रिझर्व्ह वाढवायची. कारण की करन्सी जे आहे करन्सीला स्ट्रॉंग करायसाठी प्रत्येक देश हे सोनं घेतो. त्यामुळे सोन्यामध्ये हेवी बाईंग होते आहे आणि व्हायची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे भाव लॉंग टर्ममध्ये तर परत जे जानेवारीमध्ये जे भाव गेले होते 1,80,000 ते भाव लवकरच याची शक्यता आहे. नक्कीच आपण बघू शकतो आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही घडामोडी घडतायत त्याचा नक्कीच परिणाम सोने आणि चांदी या दोन्ही धातूंवर होताना दिसतोय. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव घसरलेले आहेत. त्यामुळे लाडक्या भावासाठी सोनं आणि चांदीच्या राखी घेण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारामध्ये लाडक्या बहिणींची देखील गर्दी होताना पाहायला मिळते. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.